हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्तच असाल. स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. खरं तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण काही दिवस आयुष्यात फक्त कॅलेंडरवर नोंदले जात नाही, तर ते कायम हृदयात जपले जातात. आज तसाच एक दिवस आहे, तो आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप खास आहे. आमच्या यथार्थच्या आयुष्यातील पहिला खास सोहळा तो म्हणजे अन्नप्राशन. ह्या दिवसाची आम्ही खरंच खूप दिवसापासून वाट बघत होतो. चला तर मग तुम्हालाही आम्ही सुंदर प्रवासात भाग बनवते. मग आमची सुरू झाली डेकोरेशनची लगबग. सर्व डेकोरेशनचं सामान जमा करणं, फुलं कटिंग करणं किंवा त्या डेकोरेशनसाठी कोणते कोणते आपल्याला पदार्थ लागतात ते जमा करणं, सर्व फळं एकत्र करणं, व्हेजिटेबल्स एकत्र करणं, त्याच्यापासून डिझाईन बनवणं. खरंच ही खूप तारेवरची कसरत होती आणि त्याच्यामागे आमचं खूप मोठं प्रेम पण होतं. प्रत्येक फुलामागे एक आनंद होता, प्रत्येक सजावटीमागे एक स्वप्न होतं आणि प्रत्येक क्षणामध्ये आमच्या बाळासाठी भरभरून प्रेम होतं. आणि हे खरंच आम्ही खूप मनापासून करत होतो. मी, माझी मैत्रीण, माझे मिस्टर, आम्ही सर्व हे खरंच खूप मनापासून करत होतो. कारण मला त्याचं कोणताही प्रोग्राम एकदम असा साजरं संगीतच करायला आवडतो. खरंच, पण मी आजच्या दिवशी एक गोष्ट नक्की मला बोलायला आवडेल. जेव्हा यथार्थ मोठा होईल आणि तो हा व्हिडिओ बघेल, तो म्हणेल खरंच माझ्या आईने माझ्यासाठी किती मोठं भारी साजरं संगीत केलं होतं. खरंच यथार्थच्या आयुष्यात आनंद येवो, आरोग्य आणि भरभराट कायम असो. आजचा पहिला घास तुझ्या सुंदर भविष्याची गोड सुरुवात ठरव. ही आठवण आम्ही आयुष्यभर जपूच, पण तुलाही भविष्यात बघून याचा खूप आनंद होईल. आणि तू मोठा झाल्यावर हा व्हिडिओ बघून खरंच तुला पण आनंद होईल की खरंच माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खरंच किती छान केलेलं. त्यासाठी कारण वेळ निघून जाते आणि आठवणीचा साठा कायम आपल्या आयुष्यात असतो. आणि हाच आमचा छोटासा प्रयत्न. खरंच खूप मेहनत लागली, आमचा दिवस पूर्ण गेला, पण शेवट खूप छान झाला. मला थोडंही आवरायला वेळ भेटला नाही, पण खरंच प्रोग्राम खूप छान पार पडला. आता डेकोरेशन तर मस्त झालंच होतं, सर्व तयारी पण झालेली. आता वेळ आली होती यथार्थाला तयार करण्याची, किंवा त्याला दूध, फूल आणि पारंपरिक पद्धतीने आणि प्रेमाने अंघोळ घालायची. हे सर्व तांब्या टाकणं वगैरे. मी नाही, इन्स्टावरती माझं जे पेज आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून ह्या सर्व गोष्टी केलेल्या. मी मस्त घरात जाऊन यथार्थाला घेऊन आले. तो बिचारा पण अंघोळ करायला त्याला अजिबात बोर होत नाही. त्यांनी पण खूप एन्जॉय केला. जेव्हा मला वाटलं होतं तो रडेल, पण आम्ही असं पण गरम पाणी घेतलेलं, पण तो बिचारा रडला नाही. वरतून त्याला खूप आनंद होत होता. तो आमच्या तोंडाकडे पण मस्त छान बघत होता. छान त्याला अशी मस्त पारंपरिक पद्धतीने आम्ही अंघोळ घातली. आणि अंघोळ घातल्यानंतर मी त्याच्यासाठी खरंच कोणता खास ड्रेस आणला आहे तो तुम्ही नक्की बघा. जेव्हा मी त्याला अंघोळ घालत होते ना, तो माझ्याकडे बघा कसा बघतोय. माझ्या डोळ्यापुढं तो झाल्यापासून तर आत्ताचा वेळ अशी डोळ्यापुढं माझ्या तरळत होती. खरं दिवस किती पटकन जात्या ना. आज माझं बाळ आज पहिलं अन्न खाणार आहे, किंवा इथून पुढे तो आता अन्न खायला चालू करणार आहे. खरंच ही फिलिंगच काहीतरी वेगळी असते. मस्त राजेशाही पद्धतीने बसला होता. त्यानंतर वेळ आली माझ्या बाळाचा सुंदर असा ड्रेस. खरंच हा ड्रेस मला खूप आवडला. आता तर त्याचं मला वारकरीचं पण शूट करायचं आहे, त्यासाठी मला हा ड्रेस आणायचाच होता. त्यामुळे मी तो हा ड्रेस पण त्याला घेऊन आले. म्हटले दोन्ही पण होऊन जातील. छान असं औक्षण केलं, पण औक्षण करता करता खूप मोठा अनर्थ टळला. त्यांनी मला वाटलं नव्हतं तो दिव्यावरती हात मारेल, पण त्याने दिव्यावर हात मारला, पण गुड लकीली त्याला काही भाजलं नाही. नंतर मी त्याचे हातच पकडून ठेवले. सर्व माझ्या फ्रेंड्स मैत्रिणींनी त्याचं औक्षण केलं, त्याला पहिला घास भरवला. खरंच त्याला चांगलं उत्तम आरोग्य लाभो, कायम त्यांनी चांगल्याच अन्नाची चॉईस करो, हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना. त्याला पहिला घास भरवताना खरंच मन खूप भरून येत होतं. एवढा सुंदर दिसत होता ना, माझी तर नजरच हटत नव्हती. पण तो रिॲक्शन कसा देते, कारण मी त्याला पहिल्यांदाच भरवलं, त्याला काही एवढं आवडलं नाही. खूप कशी रिॲक्शन देते तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दिसतच असेल. एक एक करून सर्व माझ्या मैत्रिणींनी त्याला भरवलं, पण त्यांनी खूप कोऑपरेट केलं. बिचारा अजिबात रडला नाही, दिवसभर चिडचिड केली नाही. संध्याकाळी मस्त सर्व प्रोग्राम उरकल्यानंतर छान झोपून गेला. आणि कोणताही कार्यक्रम असू दे, लहान मुलांशिवाय तो खरंच पूर्णच होत नाही. ह्या दोघींना आम्ही फोटो काढायला बोलवत होतो, येतच नव्हत्या. बळच बोलवलं, छान फोटो काढले. त्यानंतर थोडासा क्रँकी झालेला 2 मिनटासाठी, पण त्याला मी मांडीवरती असं हलवलं, परत शांत झाला. सगळ्यांक बघून मस्त हसत होता. हे धोतर तर मला खरंच भयंकर आवडलं. त्याला थोड्या वेळ बाहेर घेऊन त्याच्यासोबत आम्ही फोटोज क्लिक केले. हा मी एक व्हिडिओ शूट केला त्याच्यासोबत. आणि आज खूप थकलेलो दिवसभर, त्यामुळं तर मी रात्री आम्ही बाहेरच जेवायला गेलेलो. त्याने जेवण करताना पण बिचारा खूप शांत बसलेला, मला अजिबात त्रास दिला नाही. अशा तर खरंच आजचा दिवस खरंच खूप मस्त गेला. अशा आपल्या सुंदर आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत राहता. यथार्थच्या अन्नप्राशनाचा हा खास दिवस तुम्हा सगळ्यांसोबत मी शेअर करताना मला खरंच खूप आनंद होत होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.
तुमच्या शुभेच्छा कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा सुंदर क्षणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच अजून एका सुंदर ब्लॉगमध्ये. बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.